फरक दिसतोय का तुम्हाला? डाव्या बाजूला एक व्यक्ती आहे ज्याचा शर्ट फक्त 20 मिनिटं चालल्यानंतर काखेच्या भागामध्ये घामाने पूर्ण भिजला आहे आणि उजव्या बाजूला एक व्यक्ती आहे जो तेवढ्याच वेळ चालल्यानंतर सुद्धा तुलनेने त्याच्या फ्रेश दिसत आहे. मग आता प्रश्न येतो की हा फरक कशामुळे आहे? उजव्या बाजूला असलेला व्यक्ती डिओड्रंट वापरतो का, की तो काखेच्या भागामध्ये लिंबू चोळतो, की तो एखादी महागडी पावडर वापरतो? खरं सांगायचं झालं तर यापैकी कोणतंही कारण नाही. बहुतेक वेळा काय होतं, अंडरआर्म स्वेट स्टेन हा प्रॉब्लेम आपल्या स्किनवर सुरू होत नाही, तो आपल्या शरीराच्या आतमध्ये सुरू होतो आणि जोपर्यंत आपण त्याचं मूळ कारण समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही प्रोडक्ट्स बदलले तरीही हा प्रॉब्लेम तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसू शकतो. त्यासाठी सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे. घाम येणं ही शरीराची आपल्या नैसर्गिक प्रक्रिया आहे. घामामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे घाम येतो म्हणजे काहीतरी बिघडलं आहे असं नाहीये. पण जेव्हा काखेच्या भागामध्ये घाम जास्त येतो, कपड्यांवर मोठे ओले डाग पडतात, दुर्गंधी वाढते, त्यावेळी त्या पाठीमागे काही लाईफस्टाईल फॅक्टर्स असू शकतात. आता एक मोठा गैरसमज आहे तो दूर करूयात. अनेक लोकांना असं वाटतं काखेच्या भागामध्ये लिंबू चोळल्यामुळे, बेकिंग सोडा वापरल्यामुळे किंवा वेगवेगळे किचन हॅक्स केल्यामुळे हा प्रॉब्लेम कायमचा दूर होतो. पण असं नाहीये. बहुतेक वेळा काय होतं, हे उपाय फक्त टेम्पररी असतात. कारण असं, घामाचा वास जो असतो तो स्वतः त्या घामामुळे येत नाही, तर तो आपल्या त्वचेवर असणारे बॅक्टेरिया आणि तो घाम यांचं परस्पर इंटरॅक्शन झाल्यानंतर हा वास तयार होतो. त्यामुळे फक्त वरून काहीतरी लावल्यामुळे याचं मूळ कारण दूर होत नाही. मग यासाठी काही उपाय आहेत का? तर येस, यासाठी उपाय आहेत. खूप छोट्या छोट्या सवयी आहेत ज्या तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये फॉलो केल्या तर तुम्हाला या प्रॉब्लेमपासून दिलासा मिळू शकतो. त्यातलीच पहिली सवय आहे ती म्हणजे योग्य हायड्रेशन. अनेक लोक दिवसभर व्यस्त असतात आणि ते तहान लागेपर्यंत पाणी पित नाहीत, पण हे फार चुकीचं आहे. शरीराला नियमित पाणी मिळालं तर तापमान नियंत्रित ठेवण्याचं काम अधिक व्यवस्थित होऊ शकतं. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास पाणी प्या. त्यानंतर दिवसभरामध्ये थोडं थोडं पाणी पिण्याची सवय लावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कपड्यांची निवड करणे. अनेक वेळा काय होतं, ही समस्या आपल्या शरीरामध्ये नसते तर ती आपल्या कपड्यांमध्ये असते. काही सिंथेटिक फॅब्रिक्स असे आहेत ज्यामुळे हवा आत बाहेर जाऊ देत नाहीत. त्यामुळे उष्णता अडकते आणि घाम वाढल्यासारखा वाटतो. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं ब्रिदेबल कॉटनचे कपडे वापरा आणि विशेष करून उन्हाळ्यामध्ये. तिसरी गोष्ट आहे तो म्हणजे आपला आहार. काही लोकांना खूप तिखट पदार्थ, जास्त प्रमाणामध्ये चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स किंवा खूप गरम अन्न खाल्लं की जास्त घाम येतो. त्यामुळे जर तुमच्या काखेच्या भागामध्ये जास्त घाम येत असेल तर काही दिवस ऑब्झर्वेशन करा. कोणत्या पदार्थ खाल्ल्यानंतर हा प्रॉब्लेम वाढतोय ते बघा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे अनेक लोक दुर्लक्ष करतात तो म्हणजे स्ट्रेस. तुम्ही कधी लक्ष दिले का? इंटरव्ह्यू असेल, प्रेझेंटेशन असेल किंवा एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगाच्या वेळी काखेच्या भागामध्ये अचानक घाम वाढतो. कारण त्यावेळी आपली बॉडी स्ट्रेसला प्रतिसाद देत असते. त्यामुळे डीप ब्रीदिंग, मेडिटेशन किंवा अगदी थोडंसं चालणं सुद्धा काही लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतं. आता नेक्स्ट आहे हायजीन. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. काही लोक काय करतात, त्यांना असं वाटतं की जास्त जोरात स्क्रब केलं तर स्किन जास्त स्वच्छ होईल, तर तसं नसतं. जास्त जोरात स्क्रब केल्यामुळे त्या ठिकाणचा आपल्या त्वचेवरचा जो नैसर्गिक प्रोटेक्टिव्ह लेअर असतो तो खराब होऊ शकतो. त्यामुळे क्लिन्झिंग साठी एक सौम्य क्लिन्झर वापरा. त्वचा स्वच्छ ठेवा, हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. आता प्रश्न येतो तो म्हणजे यांचा इम्पॅक्ट दिसण्यासाठी काही दिवस नक्की लागणार आहेत. मग काही लोक बोलतील की आम्हाला इन्स्टंट दिलासा देणारे काही गोष्टी आहेत का? पण त्यातही प्रश्न येतो की डिओड्रंट वापरायचे की अँटीपर्स्पिरंट वापरायचे. तर अनेक लोकांना या दोन्हीमधला फरक माहीत नाहीये. डिओड्रंट हा प्रामुख्यानं दुर्गंधी कमी करण्यासाठी असतो, तर अँटीपर्स्पिरंट जे असतात ते घाम कमी करण्यासाठी डिझाईन केलेले. त्यामुळे तुमचा जर मेन प्रॉब्लेम स्वेट स्टेन असेल तर त्यासाठी योग्य प्रोडक्ट निवडणं हे फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही अंडरआर्म स्वेट स्टेन आणि त्यामुळे होणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी एखादा चांगला पर्याय जर शोधत असाल तर मी काही प्रोडक्ट्स टॅग केलेले आहेत. हे ॲपिलेट प्रोडक्ट आहेत, जाऊन एकदा नक्की चेक करा. याचे रिव्ह्यूज सुद्धा चांगले आहेत. पण कोणताही प्रोडक्ट प्रत्येकासाठी सारखाच परिणाम देईल असं नाहीये. त्यामुळे तुमची जी गरज आहे त्यानुसार तो योग्य पर्याय आहे तो निवडा
आणि वापरण्याच्या आधी प्रोडक्टची माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची सूचना ती म्हणजे जर तुम्हाला अचानक खूप जास्त घाम येऊ लागला असेल किंवा रात्री झोपेमध्ये घामाने कपडे आहेत ते भिजत असतील, वजन कमी होत असेल किंवा इतरही काही सिम्पटम्स तुम्हाला दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. कारण काय होतं, काही वेळा थायरॉइड प्रॉब्लेम किंवा इन्फेक्शन किंवा इतरही काही मेडिकल कंडिशन्स या पाठीमागं असू शकतात. तर मंडळी, अंडरआर्म स्वेट स्टेन कमी करण्यासाठी कोणताही जादुई उपाय नाही, पण जर तुम्ही योग्य हायड्रेशन, ब्रिदेबल कपडे वापरले, संतुलित आहार घेतला, स्ट्रेस मॅनेज केला आणि योग्य हायजीनच्या सवयी, हे सगळे तुम्हाला या प्रॉब्लेमपासून सुटका देऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही समस्या लपवण्यापेक्षा तिचं मूळ कारण समजून घेणं हे तितकंच गरजेचं आहे. अशाच तुम्हाला हेल्थ टिप्स हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत